या व्हिडिओत आपण अपूर्णांक काय असतात आणि त्यांची तुलना कशी केली जाते हे समजून घेणार आहोत. पूर्णांक संख्यांमध्ये भागाकार करताना कित्येक वेळा आपल्याला उत्तर काढता येत नाही, पूर्णांकात उत्तर मिळत नाही. जसं 1/2 चे उत्तर काढता येत नाही, 2/3 चे पण उत्तर काढता येत नाही. म्हणून आपल्याला नवीन संख्यांची गरज जाणवते. या नवीन संख्या आहेत अपूर्णांक. पूर्णांक संख्यांच्या ज्या भागाकाराचे उत्तर पूर्णांक नसते ते सगळे भागाकार म्हणजे अपूर्णांक. अपूर्णांक संख्या रूपात लिहिण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. 1/2, 2 यांचा कंस 1,2, 1/2. या दिलेल्या रूपांमध्ये 1/2 हा अपूर्णांक आपण निरनिराळ्या तऱ्हेने लिहितो. 3 तिरपिरेष 4 हे लिहिलेले आपण (3/4) असे वाचतो. यालाच 3/4 पण वाचता येते. बहुतेकदा अपूर्णांक असेच 3/5 वगैरे या रूपात लिहिले जातात. जर अंश आणि छेद यांचा मसावी 1 असेल, म्हणजेच अंश आणि छेद यांना भागणारी सगळ्यात मोठी संख्या जर 1 असेल, तर त्या अपूर्णांकाला तो मूल रूपात आहे असे आपण म्हणतो. उदाहरणार्थ 3/4, 1/2, 2/3, 5/7 असे सगळे अपूर्णांक हे मूल रूपात आहेत. तर 6/8 हा मूल रूपात नाही, कारण 6/8 चा मसावी 2 आहे, 3/4 चा मसावी 1 आहे, 2/3 चा मसावी 1 आहे. प/त, क/द असे जर 2 अपूर्णांक असले आणि प गुणिले द हे क गुणिले त बरोबर असलं, हा गुणाकार दोन्ही गुणाकार जर बरोबर असले, तर आपण प/त आणि क/द हे 2 अपूर्णांक पण सारखे आहेत असे म्हणतो. किंवा प/त आणि क/द हे अपूर्णांक एकसारखे आहेत असे म्हणतो. उदाहरणार्थ 2/3 बरोबर 4/6 किंवा 1/2 बरोबर 2/4. जर प/त बरोबर क/द असेल, तर त्यांना आपण सममूल्य अपूर्णांक असेही म्हणतो. म्हणजेच 1/2, 2/4, 4/8, 3/6 हे सगळे 1/2 च्या सममूल्य अपूर्णांक आहे. प्रत्येक अपूर्णांकाला असलेले सममूल्य अपूर्णांक हे अनंत असतात. आता प/त आणि क/द असे 2 जर अपूर्णांक असले आणि प गुणिले द हे क गुणिले त पेक्षा जर मोठे असेल, तर आपण प/त हा अपूर्णांक क/द अपूर्णांकापेक्षा मोठा आहे असं म्हणतो. उदाहरणार्थ 2/3 हे 1/2 पेक्षा मोठा अपूर्णांक आहे, कारण 2 गुणिले 2 4 होतात आणि 1 गुणिले 3 3 होतात आणि 4 3 पेक्षा मोठे आहे. जर प गुणिले द हे क गुणिले त पेक्षा छोटे असेल, तर आपण प/त हा अपूर्णांक क/द पेक्षा छोटा आहे असे म्हणतो. उदाहरणार्थ 2/3 हे 4/5 पेक्षा लहान आहे. आतापर्यंत जे आपण बघितलं त्यात एक निष्कर्ष आपल्याला काढता येतो की प/ब आणि प/क मध्ये जर ब
क पेक्षा लहान असेल तर प छेद क हा प छेद ब पेक्षा लहान होईल. प छेद ब हा मोठा अपूर्णांक होईल जर ब क पेक्षा लहान असेल तर. तसेच प छेद ब आणि क छेद ब यात प जर क पेक्षा लहान असेल तर प छेद ब हा क छेद ब पेक्षा लहान होईल. ही साधी निरीक्षणे अपूर्णांकाची तुलना करताना खूप महत्वाची ठरतात. अंश सारखा असेल तर ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो. यावरून आपण 1/2 हा अपूर्णांक 1/3 या अपूर्णांकापेक्षा 1/3 अपूर्णांक हा 1/4 पेक्षा 1/4 हा 1/5 पेक्षा आणि 1/5 हा 1/6 पेक्षा मोठा आहे हा निष्कर्ष आपण सहज काढू शकतो. दुसरं जे निरीक्षण आहे की 1/2 हा 2/3 पेक्षा 2/3 हा 3/4 पेक्षा 3/4 हा 5 पेक्षा आणि 4/5 हा 5/6 पेक्षा लहान आहे. ही निरीक्षणे आपल्याला अपूर्णांकाची तुलना करताना फार उपयोगाची ठरतात. 204 छेद 405 आणि 1230 छेद 3687 यातील कुठला अपूर्णांक मोठा आहे ते ठरवा. 203 छेद 607 आणि 1230 छेद 3685 यातील कुठला अपूर्णांक मोठा आहे ते ठरवा. ही उदाहरणे सोडवताना मगाशी केलेली निरीक्षणे उपयोगात येतात. आता लक्षात घेऊया 204 छेद 406 हा 1/2 च्या जवळ आहे कारण 2च्या दुप्पट 4 होतात. अंशात 2 आणि छेदात 4 असं जर म्हटलं आपण तर 204 च्या दुप्पट होतात 408 आणि हा छेद आहे 406. तेव्हा 204 हा 204 छेद 406 हा 1/2 च्या जवळ आहे. तर 1230 छेद 3687 मध्ये 1 गुणिले 3 3 होतात म्हणजे हा जवळजवळ छेद हा अंशाच्या तिपटीच्या जवळ आहे. त्यामुळे 1/2 हा 1/3 पेक्षा मोठाच असतो. 203 छेद 607 हा 1230 छेद 3685 पेक्षा मोठा आहे का ते आपण बघूया. आता लक्षात घेऊ की 607 बरोबर 3 गुणिले 203 वजा 2. लक्षात घ्या की 2 गुणिले 100 बरोबर 200 होतात आणि 3685 बरोबर 3 गुणिले 1230 वजा 5 आणि 5 गुणिले 240 बरोबर 1200 होतात 1200. 1/100 हे 1/240 पेक्षा मोठे आहे. म्हणून 3 वजा 1/100 हे 3 वजा 1/240 पेक्षा लहान आहे. कारण 3 मधून आपण मोठी संख्या वजा केली तर 3 मधून लहान संख्या वजा केलेल्या संख्येपेक्षा ती लहान असणार. आता 3 वजा 1/100 हे 3 वजा 1/240 पेक्षा लहान असल्याने 1/3 वजा 1/100 हे 1/3 वजा 240 पेक्षा मोठे असणार. म्हणून 203 छेद 607 ही संख्या 1230 छेद 3685 या संख्येपेक्षा मोठी आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये अपूर्णांकांच्या तुलनेवरचे प्रश्न बरेचदा असतात. म्हणूनच अपूर्णांकांची तुलना करण्याचे कौशल्य स्पर्धा परीक्षेतील यशासाठी उपयोगी पडते. हिस्से वाटे पाककृती या दैनंदिन जीवनात येणाऱ्या गोष्टीत छोटे अपूर्णांक वापरात येतात.
दशांश रूपातील अपूर्णांक तर सगळीचकडे पदोपदी लागतात. मुख्य म्हणजे गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, स्थापत्य, अभियांत्रिकी, नर्सिंग, फार्मसी सारख्या अनेक विषयांमध्ये अपूर्णांकांचे गणित येणे अत्यंत गरजेचे असते. आमचे चॅनल वापरत राहा आणि शिकत राहा.